मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग जी अधिसूचना निघालेली आहे तिची होळी करण्यात आली आणि शेतकरी या संदर्भात आंदोलन तीव्र करणार आहेत. कारण हा महामार्ग याला का विरोध होत आहे, यासाठी किती शेती लागणार आहे आणि मित्रांनो, हा 11 जिल्ह्यामधून महामार्ग जाणार आहे, जो की विदर्भातील, मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे यांना जोडण्यात येणार आहेत. परंतु प्रस्तावित शक्तिपीठाला विरोध करण्यासाठी गुरुवारी शासनाच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली आणि यापुढे शक्तिपीठ बाधित शेतकऱ्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा जो निर्णय आहे तो शेतकरी नेमका का घेत आहेत, तर याचा आपण डिटेल जाणूया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शासनाच्या अधिसूचनेची होळी करण्यात आली आणि ज्यानंतर शेतकऱ्याचे आंदोलन गुरुवारी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर संबंधित सांगलीतील कष्टकऱ्यांची दौलत कार्यालयात शक्तिपीठ बाधित गावातील प्रमुख कार्यकर्त्याची बैठक पार